नमस्कार. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या इंग्लिशच्या लेक्चरमध्ये. तर मी आज आपल्यासोबत तुम्हाला दिसतंयच हे जे काही 2026 ला टीईटीची बॅच होणार आहे. सर्व शिक्षकांना माझा प्रणाम. आणि आता आपण इंग्लिश ग्रामरचे PYQ 2023 विश्लेषण मागच्या याच्यात केलेले आणि पुढे पण करणार आहोत. तो थोडक्यात सांगायचं म्हणजे मी आज एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. तुम्हाला हे एक डेमो लेक्चर म्हणून तुम्ही पाहू शकता. आपल्या ॲपमध्ये तुम्हाला हे लेक्चर दिसतंय आता सध्या, तर तुम्ही पाहताय. तर पहा, याच्यामध्ये काही नियम असे आहेत की ते आपण एका ब्लिंक मध्ये उत्तर कसं काढायचं याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर यामध्ये तुम्हाला पोस्टरमध्ये दिसतंय की TET 2026 क्वेश्चन टॅग रूल्स आन्सर इन ब्लिंक. ब्लिंक म्हणजे एका क्षणात आणि एका ब्लिंक मध्ये पापणी लव असं पापणी पडूस तरच आपल्याला उत्तर त्यामध्ये भेटणार आहे. तर यामध्ये काही क्वेश्चन आहेत, काही नियम आहेत. ते मी नियम तुम्हाला सविस्तर सांगतो. तर त्यामध्ये हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऍपमध्ये आलेला आहात आणि तर आपण इथं काय करतो, कोमा देतो आणि कोमा देऊन ते वाक्य काय त्याचा क्वेश्चन टॅग काय येणार, मग इथं येणार इजंट इट क्वेश्चन मार्क. हे इट स्मॉल मध्ये लिहिलं तरी चालतं, स्मॉल मध्येच असतं हे, ठीक आहे की नाही. हे इट स्मॉल मध्ये लिहायचं. आता हे TET एक्झाम साठी आपण म्हणून ते इजंट देअर घ्यायचं आपण इथं. कधी लक्षात ठेवा, इट येणार नाही, इथं काय येणार इजंट देअर. जर एखाद्या वाक्याची सुरुवात देअरने झाली असेल तर क्वेश्चन टॅग मध्ये सुद्धा काय राहतं, देअरच राहतं, ठीक आहे की नाही. आणि ते इट इज डिपेंड ऑन दी सब्जेक्ट, म्हणजे त्या वाक्यामधला जो काही करता आहे आणि तो काय आहे आणि त्या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे. म्हणजे एक थोडक्यात तुम्हाला माहिती दिली. याचे काही नियम आहेत पहा. ते नियम जर आपल्याला माहिती असले, जास्त नाही तर 15-16 नियम आहेत त्याचे. हे नियम तुम्हाला आपल्या रेग्युलर क्लासमध्ये पाहायला भेटणार आहेत. मी जे काही त्यातलेच काही क्वेश्चन आहेत ते मी तुमच्या समोर आता घेतोय. आता पहा, यामध्ये पुढे सांगितलेलं आहे. आता आपण डिटेलमध्ये पाहू. यामध्ये काय सांगितलं पहा, हे काही क्वेश्चन आहेत. आता हे क्वेश्चन कसे सोडवायचे, याचे उत्तर काय येतात, तर मी तुम्हाला ते थोडक्यात दाखवतो. आता पहा, याचे उत्तर कसे मी काढतो. आता तुम्ही म्हणणार की उत्तर पहा, मी त्याला पाहिल्याबरोबर त्याचे उत्तर मला निघतात. ते त्याचं कारण एकच आहे की आपला जी रेग्युलर बॅच आहे ते आपल्या लाईव्ह प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे, त्यामध्ये तुम्हाला शिकायला भेटणार आहे. तर इथं पहा, इथं दिलेलं आहे. आता पहा, इथं दिलंय यू लव्ह मी, हे वाक्य आहे. मग हे क्रियापद, यामध्ये आपण काय करत असतो नेहमी, वाक्यामध्ये असणारं जे क्रियापद आहे, जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर वाक्यामध्ये असणारं क्रियापद आहे, त्या क्रियापदावरून सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे ते काढायचं असतं.
आणि ते सहाय्यकारी क्रियापद कोणतं, तर ते कसं काढणार, तर ते काढण्यासाठी आपल्याला एकच गोष्ट करायची असते, तर ते क्रियापदाचं रूप पाहणं गरजेचं आहे. हे V1 आहे म्हणून यासाठी येणारे जे काही सहाय्यकारी क्रियापद असतं डू किंवा डज येतं. ठीक आहे. आणि जर इथं V2 असेल तर इथं काय ना डीड असणार. तर एक नियम आहे त्याचा की वाक्य होकारार्थी दिसलं तर त्याला नकारार्थी करायचं असतं क्वेश्चन टॅग मध्ये. आणि असे काही शब्द आहेत मित्रांनो, सरांनो लक्ष द्या. सर तुमचं म्हणणं बरोबर आहे, हे तुम्हाला सुद्धा येत आहे, पण एक लक्षात घ्या, काही कालावधी गेल्यानंतर आपण ते वाचन त्याचं राहिलेलं असतं नक्की. तर यामध्ये या जे वाक्याचं क्वेश्चन टॅग आहे ते काय असणार, डोंट यू आणि इथं क्वेश्चन मार्क. याचं क्वेश्चन टॅग काय असणार, डोंट आय क्वेश्चन मार्क. याचं काय असणार, इजंट शी. म्हणजे एका ब्लिंक मध्ये उत्तर असं काढायचं पहा. ही प्रॉमिस्ड मी, मग काय येणार प्रॉमिस्ड. यासाठी मी तुम्हाला सांगितलं डिडंट ही. आता ही तिकडे कॅपिटल आहे, इकडे लिहिताना आपण कसं लिहिणार, स्मॉल मध्ये लिहिणार. आता इथं बघा, इथं काय दिलं, दे आर हार्ड वर्कर्स, म्हणजे दे आर दिले तिथं, पण इथं काय येणार आरंट दे. अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण वाक्य आपल्याला सोडवायचे असतात. इतकं सिंपल आहे. थोडक्यात तुम्हाला हे लक्षात आलं असेल. मी लाईटचं थोडंसं हे करतो, तुम्ही त्यावर ते वाक्य लिहून घ्या. पहा तुमच्या लक्षात येत असेल मी काय सांगतोय, कशासाठी सांगतोय, ठीक आहे की नाही. काही एखादा त्यामधलं वाक्य जर तुम्हाला दिसत नसतील ते पण मला म्हणजे तुम्ही कळवायचं कमेंटमध्ये. यामध्ये काही वाक्य दिसत आहेत, काही वाक्य दिसत नाहीत. मिस यू, आय मिस यू, यू लव मी, हे वरचं वाक्य तुम्हाला दिसलं होतं का, डोंट यू दिसलेलं आहे. त्याच्यानंतर खाली सुद्धा डोंट यू आहे. पहिलं वाक्य यू लव मी, त्यानंतर तिथं थोडासा प्रकाश आलेला आहे, तर काय हरकत नाही. तर मी तुम्हाला चालू तिथलं माहिती देत राहणार आहे. ठीक आहे. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता पहा थोडासा लाईट आलेला होता तिथं, तर तो बल्ब बंद केला म्हणजे लक्षात येईल तुमच्या. पहा इथं एक लक्षात घ्या, पुढचं वाक्य काय आहे दिलेलं, एव्हरीवन इज रेडी. मग इथं काय होणार, इजंट. आता इथं इजंट येणार का, नाही येणार. का नाही येणार इजंट इथं, पहा नियम आहे. काय नियम आहे, तर तो नियम तुमच्या लक्षात आला पाहिजे. जर वाक्याचा कर्ता एव्हरीवन असेल, वाक्याचा कर्ता काय असेल, एव्हरीवन असेल, म्हणजे हा जर वाक्याचा कर्ता असेल एव्हरीवन, तर यासाठी क्वेश्चन टॅग मध्ये काय घेतात, दे घेतात. आणि क्वेश्चन टॅग मध्ये ते स्मॉल मध्ये असतं. पण आपण जर इथं दे घेतलं, दे डायरेक्ट घ्यायचंय का, तर नाही. मग काय करावं लागणार आपल्याला, त्याचं सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागणार. मग आपण इज घेणार का इथलं वाक्य, हे तर होकारार्थी आहे, आपल्याला नकारार्थी करायचंय क्वेश्चन टॅग. मग लक्षात घ्या इथं इजंट दे आपण घेऊ शकत नाही, कारण दे साठी लागणारं जे काही सहाय्यकारी क्रियापद आहे त्याच काळामधलं ते आर येतं. आर आणि इजचा अर्थ सेम आहे, बरोबर. मग दे साठी काय घेणार, तर आर. मग आरचं निगेटिव्ह फॉर्म इथं आपल्याला घ्यायचंय. आणि हा क्वेश्चन बरेच जण चुकतात. आरंट कोणीच विचार करणार नाही की इथं आरंट दे येईल का म्हणून, कारण नियमामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे, ते नियम लक्षात आले ना तुमच्या लक्षात येईल की हे वाक्यच वेगळं दिसतंय आणि इथं आरंट दे कसं काय आलं, असा प्रश्न तुम्हाला पडणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भावी शिक्षकांनो तुम्हाला सांगायचंय, इथं बघा दिले संजू हिट अ बॉल फॉर अ 6. आताच मॅच झाली आपली, काय वर्ल्ड कप झाला, आणि ज्यामध्ये संजूनं चांगले हिट 6 मारून ज्यामध्ये भरपूर रन्स घेतले. इथं हे जे क्रियापद आहे हे क्रियापद V2 आहे, म्हणून इथे येणार डिडंट. आणि संजू कोण आहे, संजू मुलीचं नाव होतं, मुलाचं होतं, पण ते ऑप्शन वरून काढायचं आपल्याला. मग त्यासाठी आपण त्याला जर कन्सिडर केलं ही, म्हणजे स्मॉल मध्ये लिहिलं डिडंट ही. तर हे का आले, कसे आले, तर आपण एक वन बाय वन वी आर गोइंग टू लर्न द रूल्स, आणि हे नियम डिटेल मध्ये आपण पाहणार आहोत. आता लक्षात घ्या, इथं दिलेलं जे काही हे वाक्य आहे, पुढचे वाक्य पाहू आपण. यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुढचं ज्यावेळेस आपण स्लाइड घेतो तर पहिल्या स्लाइडचं हे होत आहे. तर पहा याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय विच टॉपिक वी शुड लर्न फॉर कम्प्लीट अंडरस्टँडिंग लिस्ट ऑफ टॉपिक. आपल्याला कोणते टॉपिक शिकलो पाहिजे, आपण कोणते टॉपिक आपण शिकलो पाहिजे, मला ते सांगा.
हे पहिली गोष्ट, आपल्याला क्वेश्चन टॅग शिकायचं आहे तर आपण एकदम याच्यानुसार जायचंय. कशानुसार? नियमानुसार. आपल्याला कोणते घटक शिकताना आपल्याला तो का शिकायचा, ते कशासाठी शिकायचा हे आपल्याला माहिती असावं लागतं. मग आपल्याला क्वेश्चन टॅग येण्यासाठी, मग इथं मी सांगतो तुम्हाला, पहा याचं थोडंसं 9 वर घेतो. पहा, आपल्याला क्वेश्चन टॅग येण्यासाठी, क्वेश्चन टॅग येण्यासाठी कोणते टॉपिक, क्वेश्चन टॅग साठी कोणते टॉपिक महत्वाचे आहेत, कोणते टॉपिक महत्वाचे आहेत, कोणते टॉपिक महत्वाचे आहेत? तर पहिला टॉपिक आहे, पहा इथं दिसतोय तुम्हाला, हेल्पिंग वर्ब, इट्स निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन. आपल्याला हेल्पिंग वर्ब सर्व सहाय्यकारी क्रियापद माहिती पाहिजे. त्यानंतर प्रोनाउन्स आणि इट्स कॉन्ट्रॅक्शन्स, आपल्याला सर्वनामाचे कॉन्ट्रॅक्शन माहिती पाहिजे. सर्वनामाचे कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय असतात? पहा, शॉर्ट फॉर्म असतात. याला काय वाचणं? तर याला माहिती पाहिजे आपण, ही इज वाचतो किंवा ही वॉज वाचतो किंवा ही हॅज वाचतो. इट्स डिपेंड ऑन द सेंटेन्स. दिलेला काळ हा कोणता आहे ते त्याच्यावर डिपेंड आहे ते, की ते काय कन्सिडर करायचं. त्यासाठी आपल्याला काळ पण माहिती पाहिजे चांगल्या पद्धतीने. त्याच्यानंतर याला म्हणतात प्रोनाउन, त्याचे कॉन्ट्रॅक्शन शॉर्ट फॉर्म असतात, त्याचे फुल फॉर्म माहिती पाहिजे. तर एका क्रियापदाचे, एका सर्वनामाचे आहेत का ते? नाही. तर असे कुठले सर्वनाम आहेत? हे आय आहे, वी आहे, दे आहे, बरोबर, यू आहे, या सर्वांचे सर्वनाम आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर आपल्याला काय माहिती पाहिजे? निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह सेंटेन्स. आपल्याला होकारार्थी नकारार्थी वाक्य कळलं पाहिजे. होकारार्थी नकारार्थी वाक्य जर कळलं तरच आपल्याला काय करता येईल, ते वाक्य नकारार्थी की होकारार्थी हे कळेल आणि नंतरच आपण त्याचा क्वेश्चन टॅग करू शकतो. असा क्वेश्चन टॅग आपल्याला करता येणार नाही. मग त्यासाठी ते माहिती पाहिजे. त्यानंतर जेंडर माहिती पाहिजे. आपल्याला जो कर्ता दिलेला आहे, जे जर नाऊन असेल तर त्या नामाचं जेंडर काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्यानंतर नंबर, आपल्याला वचन सुद्धा कळलं पाहिजे. त्यावरून सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट ठरतं. म्हणजे कर्ता हा क्रियापदानुसार कसा वागतो, कार्य करतो वाक्यामध्ये, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सर, तुमच्या लक्षात येईल, मी पुढे पुढे नियम घेणार आहे. मी 1 तासामध्ये 2 तासामध्ये पूर्ण क्वेश्चन टॅग तुमचं क्लिअर करून देईल. तुम्हाला क्वेश्चन टॅग म्हणजे सोपी गोष्ट वाटते, पण क्वेश्चन टॅग हा खूप महत्वाचा आहे सर. त्याचं कारण आहे, क्वेश्चन टॅग कसा महत्वाचा आहे, त्याचा नियम आहे. काय नियम आहे? पहा, क्वेश्चन टॅग मध्ये सगळ्यात महत्वाचे घटक म्हणजे जो आहे तो कोणता आहे? तर क्वेश्चन टॅग मध्ये सगळ्यात महत्वाचं, सर आपल्याला कधीही जर पूर्ण नियम माहिती नसतील तर आपल्याला क्वेश्चन टॅग येणार नाही. आपल्याला हे सर्व नंबर माहिती पाहिजे, जेंडर माहिती पाहिजे, काइंड्स ऑफ सेंटेन्स माहिती पाहिजे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह सेंटेन्स माहिती पाहिजे, ठीक आहे की नाही? तरच आपल्याला क्वेश्चन टॅग पुढे समजतो. तर पहा, लक्षात घ्या. आता मी तुम्हाला क्वेश्चन टॅग विषयी एक माहिती सांगणार आहे, ती खूप महत्वाची आहे. तर हे कसं शिकायचं, हे कशा पद्धतीने क्वेश्चन टॅग होईल, तर ट्यून राहा, चालू राहू द्या. आणि क्वेश्चन टॅगचा आपण एका 2 लेक्चरमध्ये क्वेश्चन टॅग पूर्ण करू. त्याचं कारण आहे, मला तुम्हाला सांगायचं आहे, अगोदरच लक्षात आलं होतं पण ते घाईघाईमध्ये विसरलो. सर, तुम्हाला 2 मार्काला जर 2 मार्क कमी पडले TET मध्ये तर आपलं काय होतं, तर जे काही पासिंग आहे 90 मार्काला किंवा 80 मार्काला, 83 मार्काला पासिंग आहे. 83 इथं रिझर्वेशनला 83 आहे आणि ओपनला 90 आहे. मग हे जे मार्क्स आहेत ना, हे मार्क्स मिळवण्यासाठी 2 मार्क्स आपल्याला जर कमी मिळाले, आपल्याला जर 81 मार्क मिळाले किंवा आपल्याला जर 88 मार्क मिळाले आणि या क्वेश्चन टॅगमुळे जर आपले ते 2 मार्क्स वाढत असतील तर निश्चितच फायदा होईल. आणि क्वेश्चन टॅग मी असा शिकवेल तुम्हाला की तो एकदा 2 लेक्चर पूर्ण पाहिले की तुम्ही ते परत तो टॉपिक पाहण्याची गरज लागणार नाही, एकदम तुमच्या शुद्ध भाषेमध्ये. तर जे कोणी पाहत असतील, भावी शिक्षक असतील किंवा आताचे रनिंग टीचर जे कोणी असतील, सर तुम्हाला एक सांगायचं म्हणजे यामध्ये एक महत्वाचा विषय, विच टाईप ऑफ सेंटेन्स शुड बी ॲड टॅग. कोणत्या प्रकारच्या वाक्यामध्ये आपण टॅग ॲड करू शकतो, इथं सर्वात महत्वाचा घटक आहे सर. कोणत्या प्रकारचं वाक्य, तर त्यामध्ये स्टेटमेंट असेल, त्यामध्ये असर्टिव्ह सेंटेन्स असेल, इथं पहा दिलेलं आहे स्टेटमेंट असेल, स्टेटमेंट येऊ शकतं. स्टेटमेंट म्हणजे कोणतं? विधानार्थी वाक्य. रिक्वेस्ट, विनंती करणारं कोणतं? इम्पेरेटिव्ह. मग हे आपल्याला वाक्याचे प्रकार सुद्धा माहिती पाहिजे सर. प्रपोजल, कमांड, हे सर्व इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये. या
प्रश्नांमध्ये आपण क्वेश्चन टॅग ऍड करू शकतो, म्हणजे ऍड करू शकतो क्वेश्चन. तर WH टाईपमध्ये तर करू शकणार नाही, येस नो टाईपमध्ये तर करू शकणार नाही, कारण तो ऑलरेडी क्वेश्चन आहे. तर यासाठी आपले काही नियम आहेत. तर मी तुम्हाला अगोदर मी जसं तुम्हाला सांगितलं की एका ब्लिंकमध्ये तुम्हाला उत्तर कसं काढता येतं हे मी तुम्हाला दाखवून दिलं, पण तसंच आता आपल्याला डिटेलमध्ये इथं पाहायचं आहे. आता पहा, लक्षात घ्या, पुढचं जे काही नियम आहेत मी तुम्हाला नियम सांगतो. पहा, हाऊ टू ऍड मिनी क्वेश्चन. सम रूल्स आर the most important to add a tag. Rules number 1, positive sentence, negative tag. पहिली गोष्ट एक आपल्याला कळली पाहिजे की जर पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचा टॅग काय होतो? निगेटिव्ह होतो. पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी. जर वाक्य होकारार्थी दिलेलं असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय होणार? नकारार्थी होणार. आणि जर वाक्य नकारार्थी दिलेलं असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय होणार? होकारार्थी होणार. ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत, तर पटकन लक्षात आल्या पाहिजे. तर हे दोन गोष्टी पहा. आयडेंटिफाय द हेल्पिंग वर्ब अँड वी शुड नो द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हेल्पिंग वर्ब ॲक्झिलरीज. आता तुम्हाला सांगतो, आपल्याला हे तर पहिलं कळलं, वाक्य होकारार्थी आहे तर क्वेश्चन टॅग नकारार्थी करा, आणि वाक्य नकारार्थी आहे तर क्वेश्चन टॅग होकारार्थी करा. तर पहा, एवढं सोपं आहे सर. पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपल्याला वाक्यातलं हेल्पिंग वर्ब ओळखता आलं पाहिजे. तर हेल्पिंग वर्ब तुम्हाला माहिती पाहिजे. जसं हेल्पिंग वर्ब मध्ये दोन प्रकार असतात, एक असतो प्रायमरी आणि दुसरा असतो मॉडेल. हे आपणास माहिती असावं लागतं. तर मी हे डिटेल बेसिक पासून घेणार. लहान मुलांना जसं आपण इंग्रजी व्याकरण शिकवतो त्या पद्धतीने मी इंग्रजी व्याकरण इथं घेणार आहे, ते पण फास्ट मध्ये घेणार आहे. आपल्याला जास्त वेळ लागत नाही समजण्यासाठी. आपण लहान मुलांसारखं शिकत नाही. आपण एक शिक्षक म्हणून आता काम करणार आहे, करत आहोत. तर त्यासाठी आपल्याला हे पटकन लक्षात येतं की काय आहे. नो द कॉन्ट्रॅक्शन फॉर्म म्हणजे ते कॉन्ट्रॅक्शन फॉर्म कसे, त्यालाच आपण निगेटिव्ह फॉर्म सुद्धा म्हणू शकतो. त्यांना आपण ॲब्रिव्हिएशन सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे जे शॉर्ट फॉर्म असतात त्यांना ते कशाचे असू शकतात, ते सर्वनामाचे असतात. अजून ॲक्झिलरी वर्ब प्लस नॉट. नॉट हे त्याच्यामध्ये शॉर्ट केल्यानंतर कसं होतं, उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर इज प्लस नॉट यांचा जो शॉर्ट फॉर्म आहे तो कसा होईल, तर इजंट होईल. म्हणजे वाक्यात जर इज दिसलं तर शेवटी इजंट आलं पाहिजे, आणि वाक्याचा कर्ता जर ही असेल तर इकडे ही आला पाहिजे. वाक्याचा कर्ता जर राम असेल तर तिकडे हीच आलं पाहिजे. वाक्याचा कर्ता जर सीता असेल तर तिकडे शी आलं पाहिजे. वाक्याचा कर्ता जर बॉईज असेल तर तिकडे दे आलं पाहिजे. म्हणजे का, तर यासाठी नंबर हे अनेक वचन आहे म्हणून इकडं. वाक्याचा कर्ता जर बॉय असेल तर तिथं ही आलं पाहिजे. वाक्याचा कर्ता जर तिथं गर्ल असेल तर इकडे काय आलं पाहिजे, शी आलं पाहिजे. हे नियम आहेत पाहिजे. त्याला आपण कॉन्ट्रॅक्शन फॉर्म म्हणतो. मी तुम्हाला डिटेलमध्ये थोडेसे लिहून देतो, तुम्ही पाहू शकता. तर पहा, हे अशा पद्धतीने हे दोन नियमावरच आधारित क्वेश्चन टॅग आहे पूर्ण. त्यामध्ये अपवादात्मक काही क्वेश्चन आहेत, ते क्वेश्चन आपण पाहणार आहोत. पण तरी सुद्धा हे जे काही नियम आहेत सर, तुम्हाला म्हणजे यामध्ये असं विशेष मला खूप म्हणजे सांगावंसं वाटतं की क्वेश्चन टॅग सारखा जो टॉपिक आहे इथं दिलेले पहा, संभाजी सर्स नोट्स पहा, इथं वरती दिलेलं आहे. इथं लाईटमुळे तुम्हाला दिसत नसेल, पण तरी सुद्धा मी सांगतो तुम्हाला. इथं पहा, कॉन्ट्रॅक्शन्स ऑफ द हेल्पिंग वर्ब ॲक्झिलरीज. आता पहा, हे कॉन्ट्रॅक्शन फॉर्म कसे आहेत मी तुम्हाला एक एक घेऊन दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांनो, माझ्या बांधवांनो, आपणास तुम्हाला सांगायचं आहे की हा जो टॉपिक आहे हा सगळ्यात इंग्रजी व्याकरणामधला सगळ्यात सोपा टॉपिक आहे. आणि हा टॉपिक आपल्याला इथं आपण पाहतोय त्याचं कारण एकच आहे. मी इथं थोडेसे त्याचं कारण काय आहे तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला येत्या परीक्षेमध्ये कोणत्याही हालतीत TET पास होणं गरजेचं आहे. आपले 2 मार्क्स हे सर्वात महत्वाचे आहेत आणि क्वेश्चन टॅग आपल्याला तो देणार आहे. तर लक्षात घ्या, इथं पहा, मी प्रायमरी ॲक्झिलरीज अगोदर लिहितो. प्रायमरीचे 3 फॉर्म पडतात. एक आहे टू बी, दुसरा आहे टू हॅव, आणि नंतर आहे टू डू. हे 3 आहे. यामध्ये पहा, एम, इज, आर, वॉज, वर. नंतर हॅव, हॅज, हॅड. नंतर डू, डज आणि डीड. हे असे फॉर्म आहेत.
यांच्यासोबत जर आपण नॉट जोडलं तर काय होईल, यांच्यासोबत जर नॉट ऍड केलं तर, या सर्वांसोबत नॉट ऍड केलं तर आपण असं नॉट ऍड करून घेऊ. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने यांचे निगेटिव्ह फॉर्म होतात, आपल्याला माहिती पाहिजे सर्वच. पहा, यांच्यासोबत सुद्धा आपण नॉट ऍड केलं, इथं पण नॉट. म्हणजे या सर्वांसोबत नॉट एकदा लावून घेतलं. तुम्ही पण माझ्यासोबत नोट्स काढत असाल तर काढा. तर सांगायचं झालं तर आपल्याला जर याचं पुढे लिहायचं झालं तर कसं लिहिणार, तर पहा इथं बरोबरचं चिन्ह देऊन आपण त्यामध्ये ते ऍड करू शकतो. तर पहा इथं आपण असं लिहू शकतो. तर इथं लिहिलं एम नॉटचा कधीही निगेटिव्ह फॉर्म काय होतो, आरंट होतो. लक्षात घ्या, आरंट होतो, आरंट. ठीक आहे, आरंट होतो. आणि जो इज नॉट आहे त्याचा सुद्धा काय होतो, इजंट होतो. आर नॉटचा काय होतो, आरंट होतो. वॉज नॉटचं काय होतं, वॉजंट होतं. वेअर नॉटचं काय होतं, वॉरंट होतं. हॅव नॉटचं हॅवंट होतं. हॅज नॉटचं हॅझंट होतं. नंतर हॅड नॉटचं हॅडंट होतं. डिड नॉटचं डिडंट असं शॉर्ट फॉर्म आहे. डज नॉटचं डझंट. म्हणजे आपण काय केलं इथं बघा, तो शब्द इकडचा लिहिला, त्यासोबत एन लिहिला, त्याच्यानंतर जे वरचा हे दिसतंय ना, हे असं ओढलेलं, याला म्हणतात अपॉस्ट्रॉफी. अपॉस्ट्रॉफी म्हणतात त्याला, कोमा नाही. त्याला कोमा म्हणायचं नाही. कोमा कुठं असतो, खालच्या बाजूला. ज्यावेळेस आपण वाक्यात लिहितो तिथं कोमा असतो, याला अपॉस्ट्रॉफी म्हणतात. ठीक आहे, तुम्हाला माहितीही असेल, पण तरी सुद्धा मी तुम्हाला ही माहिती देतो. त्यानंतर यानंतरचा भाग कोणता, हे झाले कोणते, याला आपण काय म्हणू, याला मॉडेल प्रायमरी म्हणू. तर यामध्ये मॉडेल ॲक्झिलरीज तुम्हाला दाखवतो. मॉडेल ॲक्झिलरीज पहा, मॉडेल ॲक्झिलरीज कुठले आहेत. मग इथं मी हे असे टोटल 11 आहेत. प्रायमरी किती आहेत, 11. आणि मॉडेल ॲक्झिलरीज किती आहेत, मॉडेल्स. आपण इथं मॉडेल्स लिहू. मॉडेल्स किती आहेत टोटल, मॉडेल्स आहेत 13. मग ते 13 मॉडेल्स कोणते, तर ते मॉडेल सुद्धा मी तुम्हाला लिहून दाखवतो. पहा इथं मॉडेल्स नंबर पहा, इथं लिहिलं शाल, विल, शाल विल, नंतर मे, मस्ट, माइट, त्याच्यानंतर कॅन, युज्ड टू, आउट टू असे. याच्यानंतर मी तुम्हाला दिसत असेल, नाही दिसलं तरी काय हरकत नाही, आपल्याला अभ्यास महत्वाचा आहे. पहा इथं पहा, नंतर आहे शुड, वुड, नंतर